लखुजी राजे आणि तुम्ही एकमेकांसमोर आलात तर? म्हणजे ते आणि तुम्ही तुमच्यात युद्ध झालं तर? कोणास ठाऊक. कदाचित उद्या ते आणि आम्ही एकमेकांसमोर लढत असू. संभाजी दादासाहेबांना मारायला आलात तेव्हा आम्ही हातात समशेर घेतली नव्हती, पण आज आमच्या दोन्ही हातात समशेरी आहेत. असं मग आमच्या हातात काही सुडं भरल्यात का? आमच्याकडे पण हत्यारच आहेत. शस्त्रापुढे तुम्ही नात्याला मानतच नाही. आज आम्ही तुमच्याच पावलावर पाऊल टाकू. शंभू महादेवा, स्वप्नात दाखवलंस तेवढंच पुरे. आता आमच्यात सहन करण्याची ताकद नाही. आई रेणुके, नेमकं काय सुचवू पाहतेस बाई? की उद्या घडणारं आज दाखवतेस? काय आहे नेमकं? नको, आमच्यापेक्षा आमच्या जिजांसाठी ही कसोटी आहे. या काळात तरी त्यांना हात आण नको ग बाई. जिजाका, जिजाका कशा पाय हात थरथरतोय? तुम्ही उगा घोर घेऊ नका बरं. आबासाहेब आणि स्वारी समोरासमोर. अहो कशी येतील समोरासमोर? थोरलं धनी अजून शिंदेखेड्यातच आहेत. ते कुठे मोहिमेवर गेल्यात? हो ना. मग आम्हालाच असं स्वप्न का पडावं? ते वाटलंच मला, म्हणून तर आलो. जिजाक्का, समदा घोर हित सांडा आणि मग माघारी जा. आदाब अर्ज है। मुगल सल्तनत का परचम बुलंद रहे, खुर्रम शहनशाह की अजमत कायम रहे। रुस्तम खान, आप पहली बार यहां आए हैं, मगर याद रहे कि आप लखोजी राजा के पास आए हैं।
यहां पर आप महफूज हैं। आपकी हिफाजत करना हमारा फर्ज है। लखू जी राजे, देखिए जबान की हिफाजत दौलत की हिफाजत से काफी मुश्किल है। आपको कोई दगा नहीं है, इस पर एतबार कीजिए। आप शाहजहां की इनायत चाहते हैं तो आपका बाल भी बाका नहीं होगा। इत्मीनान से बैठिए और फरमाइए। मैदान जंग में शरीक होने का फरमान है। यही उम्मीद थी। तामीली हो जाएगी। हम कल ही जंग में शामिल होंगे। आप मान गए? जुबान दी है, जरूर आएंगे। यानी निजाम शाही के सामने आप जंगे मैदान में जाएंगे? हाँ रुस्तम खां, हाँ, हम जरूर जाएंगे। खैर एक मामूली सवाल करूं? अगर आप बताना मुनासिब नहीं समझते तो मत बताइए, पर हम ये जानना चाहते हैं कि निजाम शाह की ओर से कौन कौन और कहां-कहां से हमला बोल रहा है। इसमें छुपाने वाली कौन सी बात है? उत्तर से मीर अली और घाटगे सरदार, पूरब से हमीद खान और शेर खान, पश्चिम से मुस्तफा सैयद और श्रीपात राव, और दक्कन से शाहजी राजे और शरीफ जी राजे। क्या हुआ? कुछ नहीं। जिनके खिलाफ लड़ना है वो सब हमारे पुराने साथी रह चुके हैं, और उसमें से एक हमारे जमाई भी है। फिर भी आप जंग में शरीक होंगे? हमें तो लगा था आप मना कर देंगे। बिल्कुल नहीं, हुकुम की तामीली होगी। लश्कर खान साहब से कहिए कि लखू जी राजा पश्चिम दिशा की ओर से शामिल होंगे। जी जी बिल्कुल। इजाजत। अरे मूर्खा, आम्ही आमच्यासाठी पश्चिम दिशा मागून घेतली आणि शहाजी राजांची दक्षिण दिशा टाळली, हे तुझ्या लक्षात तरी आलं का? हमारे जाबाज किस तरह से आगे बढ़ रहे हैं ये बताइए। जी हुजूर। दक्कन की ओर से शाहजी राजे शरीफ जी राजे, उत्तर से मीर अली और घाटगे, पूरब से हमीद खान शेर खान, और पश्चिम से मुस्तफा सैयद और श्रीपत राव। और मुगलिया सल्तनत से? जिजाबाई, तुम्ही बुद्धिबळाच्या डावात तरबेज झाला आहात। आम्हाला फार काळ तग धरू द्याल असं वाटत नाही। नाही नाही, असं काही नाही। आम्हाला क्षणभर वाटलं आम्ही म्हणजे निजामशाहीचं सैन्य आणि तुम्ही मुघलांप्रमाणे 8ही दिशांनी आमच्यावर आक्रमण करताय। काय झालं? काही झालं का? की बाळाने लाथ मारली आतून? आपली निजामशाही हे बाळाला पटलं नसावं। बर बर बर, मग बाळाला सांगा तुमचे आबासाहेब निजामशाहीची चाकरी करतायत की तुम्ही थोरल्या आबासाहेबांकडून आहात। आप भूल रहे हो, लखूजी राजे अब मुगलिया सल्तनत की ओर से लड़ रहे हैं। लेकिन हुजूर, वो अभी तक अपने पैर जमा रहे हैं।
और वैसे भी वो किसी एक ही जानिब से आएंगे हुजूर। हम उनके बारे में जरूर गौर करेंगे। फिलहाल हमारे मंसूबे और इशारत पर अपने सरदार नजर लगाए बैठे हैं। और इस इलाके की जानकारी खुर्रम, खानजहां और लश्कर खान, इनको बहुत ज्यादा नहीं है हुजूर। अच्छा, और वो तब तक मैदान में रहेंगे जब तक सूरज जलता रहेगा। हमारी फौजें अंधेरे को चीरते हुए हमला बोल सकती है। इस तरह से हमने सरदारों को आगाह किया है। दुश्मनों को अपने इलाके में घुसने देंगे और फिर पीछे से हमला बोल देंगे। यही तो हम कह रहे हैं। ये नुस्खे लखूजी राजा जानते हैं। उन्हें नजरअंदाज ना करे। कोई नई तरकीब ढूंढनी होगी। शाहजी राजे, ये दक्खन की ओर से आगे बढ़ रहे हैं ना? आम्हाला भीती वाटू लागली आहे. सासूबाई साहेब, तुमचं मन रमावं म्हणूनच आपण पट मांडला की नाही. दडपण येत असेल तर आपण आवरू. याचा अर्थ तिकडे मोहीम आवरली जाणार नाही. इकडे पटावर हत्ती, घोडे, उंट आम्हाला दडपण देतायत, तर तिकडे शहाजी राजांना कशा कशाचा सामना करावा लागत असेल. वजीर आजम जी, ये क्या? आखिरी दांव। शाहजी राजा को लखूजी राजा के सामने भेज देते हैं। रिश्ते की रंजिश कभी कभी संगीन सूरत इख्तियार कर सकती है। लखूजी राजा सिर्फ शाहजी राजा के सामने ही पीछे हटेंगे। सुभान अल्लाह, क्या तरकीब है. बोला. ताबाई बाईसाहेबांनी असं सुचवलंय की उद्या आम्ही जिजाबाई साहेबांची ओटी भरावी. वा, छान. यांनी तुम्हाला सुचवावं आणि तुम्ही ते उचलून धरावं. या कल्पनेनंच आम्ही सुखावलो. तुम्ही ठरवलंय ना, आम्हाला आनंदच आहे. फतेह मियां, सुभान अल्लाह, आप इस वक्त यहां? ये मैखाने में महफिल जमाने का कीमती वक्त है। खामखा फिजूल कर रहे हो। अब्बा हुजूर, हम आपके इंतजार में न जाने कब से हैं, मगर आप हमेशा की तरह हमें ताने दे रहे हैं। क्यों न दूं? दुनिया में मैदानी जंग के मसले होते हैं। क्या आपने वजीर आजम के बेटे होने के नाते कभी उस पर गौर फरमाया? कभी नहीं। अब्बा हुजूर, हम वही तो बताने आए हैं, नहीं तो बेसब्री से आपका इंतजार क्यों करते? अच्छा, फिर बताइए, शहजादे क्या फरमा रहे हैं? अब्बा हुजूर, शाहजी राजे जंग में कौन सी दिशा से आगे बढ़ रहे हैं? दक्खन से, सही है ना? हाँ, आगे? और लखोजी राजे मुगलिया सल्तनत की तरफ से। लखूजी और शाहजी आमने सामने आएंगे। आगे बोलो। नहीं आएंगे, यही तो खबर है अब्बा हुजूर। शाहजी राजे दक्खन की तरफ से आगे जाएंगे, ये खबर मुगलों तक पहुंची है। और लखोजी राजे ने खुद के लिए पश्चिम दिशा मुकर्रर की है। ये बात है? यकीन से कह रहे हो? जी अब्बा हुजूर। तो फिर रात में ही शाहजी राजे तक हमारा फरमान पहुंचाओ। कल वो दक्खन से नहीं, पश्चिम से आगे जाएंगे।
लोहा लोहे को काटता है, जहर जहर ही मिटाता है। इजाजत। जिजाबाई, अहो काय नशीब आहे तुमचं. सटवाईने काही लिहिलंय तरी काय, साधी ओटी भरणं सुद्धा नशिबात नाही का हो तुमच्या? का? ओटी तर उद्या भरायची आहे ना, म्हणजे आमच्या समोर तरी असंच ठरलं होतं. अहो ते तर ताबाई आणि गोदावरीबाईंनी ठरवलं होतं, पण त्यांना कुठे ठाऊक उद्याचा उगवता सूर्य काय वार्ता आणणार आहे ते तर कोणालाच ठाऊक नसतं ना काकी साहेब. जिजाबाई, आज तुम्हाला जेवढं हसून बोलता येतंय तेवढं हसून बोलून घ्या. आम्हाला नाही वाटत उद्या तुम्हाला तोंड देखलं तरी हसता येईल. का? उद्या काय होणार आहे? अहो उद्या तुमची स्वारी आणि तुमचे आबास आहेत समोरासमोर लढायला येणार आहेत. मग नाही नाही, शक्यच नाही. अहो आजच आम्हाला वार्ता कळली की आबासाहेब अजून सिंदखेडीच आहेत. हो ना, आम्ही कुठे ते नाकारतोय, पण तुम्ही आमचं ऐकूनच घेत नाही आहात. आज ते सिंदखेडलाच आहेत, पण उद्या त्यांना मोहिमेवर जावंच लागणार आहे. त्यांना जायचं नव्हतंच, पण काय आहे ना, नियती आपल्याला हवं ते करू देत नाही. तिच्या मनात जे असतं तेच होणार. तुम्ही हे खरं सांगताय? अहो आता लटकं बोलून आम्हाला काय मिळणार आहे? आता उद्या आणखीन व्यवस्थित माहिती मिळेल. कसली? लढतीची. तुमची स्वारी आणि आबासाहेब यांच्यातली लढत आता काही चुकत नाही. काय? हो ना, तुम्ही ना तयारीत राहू द्या. काहीही वार्ता येऊ शकते. आम्हाला जशी मिळेल तशी आम्ही तुम्हाला देऊ. तुम्ही इतके गंभीर का झालाय? मोहीम मुघलांविरुद्ध आहे. असं व्हायला नको की आम्ही आणि तुमचे आबासाहेब लखुजी राजे समोरासमोर लढतोय. दुर्दैवानं तसं झालंच तर तुमच्यापैकी एकीचं कुंकू हे तलवारीच्या टोकावर असणार आहे. जिजा, अहो काय झालं? काही होतंय का तुम्हाला? हा, बरं आहे ना? पोटात दुखतंय का? अहो सांगा आम्हाला काय होतंय. काय होतंय? थोरल्याबाई, स्वारी मोहिमेवर निघालीये. तुमचे हात का थरथरतायत? अहो आम्ही रेणुका मातेकडं त्यांच्या यशाचं साकडं घातलंय. ते पराक्रम गाजवूनच परत येतील. तुम्हाला आमच्या पराक्रमाची शंका वाटते की अपयशाची? असं व्हायला नको की आम्ही आणि तुमचे आबासाहेब लखुजी राजे समोरासमोर लढतोय. दुर्दैवानं तसं झालंच
तर तुमच्यापैकी एकीचं कुंकू हे तलवारीच्या टोकावर असणार आहे. आम्हाला मोहीमच नकोय, हार जीत नकोय, काही नकोय. मोहिमेवर जाताना अशी भाषा कशाला? रेणुका माता तुम्हाला उदंड यश देईल. थोरल्याबाई, पुढं चालायचं असतं. वाटा पार करताना पायमाग किती मागे पडला हे बघायचं नाही. दमगीर होतं. झाल्या गेल्या घटनांनी हळव्या होऊ नका. कसं सांगू, आम्हाला बोलवत नाहीये, पण भोसले आणि जाधव समोरासमोर आले की कोणीही जिंकलं किंवा कोणीही हरलं तरी नुकसान आपलं होणार. आम्हाला ते हवंय असं नाही. उलट समोरासमोर येणार नाही याची काळजी घेतलीये. पण समोरासमोर आलातच तर काही वावगे होऊ देणार नाही. शब्द आहे आमचा. शंभू महादेवा, रेणुका माते, आता जे काही आहे ते तुमच्याच हातात आहे. दोघांनाही साकडं घालताय हे एका अर्थी बरंच आहे म्हणा. तुम्ही? हो, आऊसाहेब म्हणाला जशी वार्ता येईल तशी जाऊन सांगा म्हणून आलो. का? काय झालं? कसली वार्ता? घाबरू नका, अजून अशी अमंगल वार्ता आलेली नाहीये, पण कधी येऊ शकते म्हणूनच म्हणालो. दोन्ही देवतांना म्हणजे सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही देवतांना साकडं घालताय हे एका अर्थी बरंच झालं. आता कसोटी पाहू नका, जे काही कळलंय ते पटकन सांगा. वहिनी साहेब, तुम्हाला काय वाटतं, तुमचे आबासाहेब आणि शहाजीराजे समोरासमोर येतील की नाही? अहो, आम्हाला काय वाटतं ते राहू दे बाजूला. तुम्हाला काय कळलंय ते सांगा ना. वहिनी साहेब, तुमच्या आबासाहेबांनी पश्चिम दिशेने वळली आणि शहाजीराजे दक्षिणेकडून येत आहेत. रेणुका माते, तूच दिशा बदलायचा विचार दिलास. अहो, पूर्ण तर ऐका. हे झालं तुमच्या आबासाहेबांच्या बाजूने, पण इकडे वजीर आजम मलिक अंबर आहेत. त्यांनी ठरवलं की सासरा समोर याला टाळतोय ना, मग जावयालाच त्यांच्या दिशेने धाडू. म्हणजे लखुजीराजे पश्चिमेकडून मोहीम लढणार आहेत आणि शहाजीराजांना सुद्धा पश्चिमेकडून आक्रमण करायचा फरमान रवाना झालाय. एव्हाना ते त्या दिशेने पुढे गेले सुद्धा असतील. का ते आम्हाला काय विचारताय? अहो, ते तुम्ही ठरवा ना. शंभू महादेवाला विचारायचं की रेणुका मातेला की आणखीन कोणाला? आता देव आणि दैवाला दोष देण्यापलीकडे आपण काय करू शकतो?
मंबाजी राजे, मनसबदार झाला आहात ना? अजून तारतम्य आलेलं दिसत नाही. यांची अवस्था काय आहे ठाऊक आहे ना? काय सांगावं काय टाळावं हे कळत नाही की मुद्दाम करताय? नाही काकी साहेब, अहो आऊसाहेब म्हणाल्या की यांना घोर लागला असेल तेव्हा जशी वार्ता येईल तशी सांगत जा, म्हणून आलो. एवढाच जर कळवळा असेल ना तर आम्हाला येऊन सांगा, आम्ही खंबीर आहोत. नाही नाही, तुम्ही आजारातून अजून पुरत्या बऱ्या झाल्या नाही आहात. सर्दी पडसं ज्वर याचं फार काळ कौतिक करत राहायचं नसतं. जे काय असेल ते इथून पुढे आम्हाला येऊन सांगा, समजलं? तुम्ही फार मनावर घेऊ नका बरं. पण काय होईल? काही विपरीत? सगळं चांगलं होईल. सगळ्या देवदेवता तुमची इच्छा पूर्ण करतील की नाही पहा. विपरीत काही मनात येऊच द्यायचं नाही. आम्ही सगळ्यांचं मंगल हो असं चिंतो. तुम्हीही तेच करा. विपरीत काहीही घडणार नाही. काल त्या कंबक्त मुघलांच्या पाणलोटासारख्या सैन्याशी आम्ही झुंज देऊ शकलो ती केवळ तुमच्यामुळेच. काल ते जेव्हा इथं आले त्यांना ठाऊकही नसेल की आता इथून पुन्हा माघारी रस्ता नाही. आमच्याशी लढून इथंच जीव सांडायचा. पण आम्ही हे सगळं करू शकलो ते केवळ तुमच्यामुळेच. काय प्रताप? आज त्यांना पुरतं नर्मदेच्या पल्ल्याड रेटत नेऊ. आहात ना तयार? दादासाहेब, प्रताप, शरीफजी आले. चला आता निघूयात. दादासाहेब, काय चेहरा पाडून आलात? हा, म्हणजे मुघलांनी पांढरं निशाण दाखवलं. मागच्या वेळी देखील असा चेहरा पाडून आला होता आणि आम्हाला म्हणालात शत्रूनं कच खाल्ली, पांढरं निशाण दाखवलं. प्रताप, पाहिलं का? हे असे दरवेळी आम्हाला चकित करतात. काय यावेळी देखील आम्हाला चकित करणार वाटतं? नाही दादासाहेब, यावेळेस तसा इरादा नाहीये आमचा. मग चेहरा पाडून का आलाय? वजीर आजम मलिक अंबर साहेबांनी माघार घेतली की काय? नाही, त्यांनी माघार घेतली नाहीच आहे, पण फरमान पाठवलंय. आपल्याला पश्चिमेकडनं पुढे व्हायचंय, दक्षिणेकडनं नाही. फरमान? हे फरमान म्हणजे आम्हाला विचारणार नाही? नाही शरीफजी, हे असं होत नाही. मोर्चा बदलला, दिशा बदलल्या तरी आमच्याशी मसलत करूनच मग बदलतं. हे असं धोरण का बदललं? त्यांना आपल्या पराक्रमाविषयी शंका वाटते की निष्ठेविषयी? त्याचा जबाब परत गेल्यावरच मिळेल. तोवर हुकूम पाळायलाच लागणार ना. आई शरीफजी, आता आम्हाला याची चीड येऊ लागली. हे आता सहन होत नाही. सुरुवातीला वैताग यायचा, पण आता राग येऊ लागलाय. आम्ही काय यांच्या गोठ्यातली मुखी जनावर आहोत का की जिथं हाकलतील तिकडं जायला? पण मग म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय दादासाहेब? आपण काय करायला हवं? या आता आम्ही बोलून नाही,
करून दाखवणार. अब्बा हुजूर, आप खुश नहीं लग रहे. हमें तो जश्न मनाने का जी करता है. आप तो जश्न मनाने के लिए सबब और बहाना ढूंढते ही रहते हैं. अब्बा हुजूर, शाहजी राजे और लखोजी राजे आमने सामने आएंगे, एक दूसरे पर वार करेंगे. हो सकता है शाहजी राजे हमेशा हमेशा के लिए मिट जाए. ये जश्न मनाने वाली बात नहीं है. आगे से तो हम उन्हें मरहूम बुलाएंगे. शाहजी मरहूम हो, इससे ज्यादा खुशी हमें लखूजी राजा को मरहूम कहने में मिलेगी. मगर क्यों अब्बा हुजूर? अब वो इस मुकाम पर पहुंच गए हैं कि वो कहीं भी रहेंगे तो उनकी राय पहली मानी जाएगी. निजाम पातशाह के दरबार में भी? बिल्कुल. खुदा ना खास्ता वो जिंदा भी रहते हैं और निजाम पातशाह के दरबार में आते हैं तो उन्हें पूछा जाएगा कि लखूजी राजे, आप तो मुगलिया वजीर आजम लश्कर खान के साथ रह चुके हैं. उनका नजरिया क्या होगा ये आप बेहतर जानते हैं. वहां भी लश्कर खान उन्हें यही पूछता होगा कि मलिक अंबर क्या सोचता है, ये आप बेहतर जानते हैं. बहुत आगे की सोचते हैं आप अब्बा हुजूर. ये कैसे कर पाते हैं आप? इसलिए तो गुलाम के बेटे से आज हम वजीर आजम हुए हैं. आगे की सोचो फतेह मियां, बहुत दूर तक नहीं, कम से कम कल की तो सोचो. कल तो हमें बहुत सदमा पहुंचने वाला है. शाहजी राजे मरहूम हो जाएंगे और ये खबर लेकर उनका मुहाफिज वेरुल पहुंचा है. मुगलिया सल्तनत का परचम बुलंद रहे. बुलंद रहे. आदाब वजीर आजम लश्कर खान. आदाब. आपने यहां आने की जहमत क्यों की? हम खिदमत में हाजिर होते. कोई बात नहीं, तैयारियां मुकम्मल हुई. जी. लखूजी राजे, आपकी शमशीर चलेगी तो सिर्फ मुगलों के लिए, निजाम शाही के खिलाफ. जी अलबत. पूरी निजाम शाही को नेस्ता नाबूद करना ही हमारा मकसद है. उसमें कोई भी ना बचे. और हाँ, आप पश्चिम से नहीं, दक्कन दिशा से हमला बोलोगे. हमारा फरमान मतलब शाही फरमान है. ये मत भूलिए कि आपसे रुस्तम खान नहीं, वजीर आजम लश्कर खान बात कर रहे हैं. जंग में रिश्तों की अहमियत नहीं होती. आप दक्कन दिशा से हमला बोलेंगे और आपके सामने होंगे आपके जमाई शाहजी. और आप उन्हें शिकस्त देंगे. रेणुका माते, हा काय पेच. शहाजी राजांच्या समोर जायचं टाळत होतो आणि आता नेमकं तेच होणार. शहाजी राजे आणि आम्ही आता समोरासमोर. हिराजी, हिराजी, अरे हिराजी, काय झालं? अरे बोल की, उठ की. हे अरे काय झालं काय? हा?
उद्या अगर रडू नकोस, गप की जरा. हिराजी, अरे उठ. आणि हिराजी, अरे हे गाड्या, अरे उघड की डोळं बघ की जरा. अरे झालं काय? तू एकलाच कसं काय आला? राज कुठं आहेत? अरे राज कुठं आहेत? हिराजी म्हणजे स्वारी. हिराजी, शांत व्हा, शांत. स्वारी खुशाल आहेत ना? कोणीतरी काहीतरी सांगा ना. तुम्ही कशाला काळजी करताय? आम्ही आहोत ना. तिथं हिराजी जखमी होऊन आलेत. म्हणजे स्वारी. गोदावरीबाई, राजवैद्यांना सांगावा धाडा. सांगा ताबडतोब बोलावलं. आणि ताबाई, तुम्ही सुईरींना सांगा. हो हो, तुम्ही बसा, बघा. शांत व्हा. हो हो. जिजाबाई, आमची काळजी नका करू. आमच्या सवालांचा आता जबाब मिळणार नाही. तुम्ही आता काहीच बोलणार नाही आहात. आता फक्त येणाऱ्या बाळाचा विचार कर. दुसरा घोर नको. हो, पण आता हात जोडू का पाया पडू? दुसरा कुठलाच विचार नकोय जिजाबाई. ऐका आमचं. सासूबाई, साहेबबाई, जिजा, सोयराबाई सांगतायत ते अगदी बरोबर आहे. ऐका बरं त्यांचं. शंभू महादेवाचं नाव घ्या. हिराजी, अरे हे गाड्या, उघड की डोळं. उघड उघड डोळं उघड. हो दे, जा मीठ मोहर आवळून टाक आणि जिजाकांच्याकडे धाव घे. बरं जा. मी आहे इथं, त्याला काय नाही होणार. जा. तुम्ही ठीक आहेस ना? ओय, मैं ठीक आहे. गोमाजी काका, हा, राज कुठं आहेत? त्यांचं काय झालं? जिजाबाई साहेबांची वेळ भरत आली. आम्ही पुढच्या तयारीला लागतो. म्हटलं ना. जिजा, अहो तुम्हाला काही हवंय का? आम्हाला सांगा बरं. सासूबाई, साहेब, अहो आमची काळजी नका करू. स्वारींचं काय झालंय ते सांगा ना. जिजाबाई, अहो आता वेळ आली आहे. इथं कशाचीच खातर देता येत नाहीये. आणि नेमकं अशाच वेळी तुम्ही जन्म घेण्याची वेळ गाठली आहे. बाहेर चला, चला का तयारीला लागा लवकर लवकर. अरे गाड्या, चटा बोल. हिराजी, त्यांचं काय झालं? इथं तुला जखमी अवस्थेत शुद्ध हरपत चाललेल्या जिजाकांनी बघितलं. तिकडे ती गोदा किंचाळती. अरे त्यांचं काय झालं असेल ह्याचा तरी विचार करा जरा. राजांचं काय धनी? मला ठाव नाही. तुला कोणी मारला? आदिलशाही सरदार. ते राजांना भेटायला येणार होते. आम्ही त्यांच्या माणसांकडे चौकशी केली. कोण आहे, काय काम आहे. मग त्यांनी बाचाबाची सुरू केली आणि तलवारी निघाल्या. आणि मग मी विचारेन की तुला काय सांगितलं. जिजाक्कांच्याकडे जावं आणि ऐक, त्यांनी विचारलं तर सांग. मी खबर काढतो.
तुम्ही निवांत राहा म्हणा. जा 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 बर. जी. हा हिराजी, पुढे काय झालं? राज राज अरे बोल. राज पुन्हा शुद्ध हरपली. हिराजी, ए हिराजी. राज उम्र और तजुर्बा भी देखिए शाहजी राजे. हम हैं रणदुल्ला खान और आप हैं पंडित मुरार जगदेव. काबिलियत उम्र का हिसाब जोड़कर और तजुर्बे के बाल देखकर नहीं आती. आप गलत समझ रहे हैं. शाही इतमामात आपल्याला आदिलशाहीमध्ये घेऊन जाण्याचा प्रस्ताव घेऊन आलो आहोत. हमारा इरादा नेक था. इरादा नेक था तो हमारे मुआफिज हिराजी वो घायल क्यों हुए? आप लोग ना समझ हैं. राजे शांत व्हा. तुम्ही स्वतःला पंडित म्हणवता ना, मग आम्हाला पायघडे घालायला आला आहात हे स्वतःच्या शिबंदीतील माणसांना आधी बजावून सांगा. आगाऊपणा करू नका. मान सन्मानानं अदबीनं वागा. और खान साहब, किसी का खून इतना भी सस्ता नहीं होता कि कोई भी उसे मार गिराए. हिराजी के बहे हुए खून की कीमत आप कैसे चुकाएंगे? हम अदब से पेश आ रहे हैं. इसका मतलब ये नहीं कि आप बेपरवाही दिखाए. आप हमारी तौहीन करें और हम चुपचाप सुन ले, ये उम्मीद मत रखिएगा. अभी भी हम और आप एक दूसरे के दुश्मन हैं. सिर्फ जुबान से नहीं, हथियार से भी बात कर सकते हैं. याद रखिएगा. कुणाला धमकवताय? तुम्ही आमच्या छावणीत आला आहात हे विसरू नका. आणि आमच्या माणसांनी छावणीला घेरलंय हे तुम्ही विसरू नका. एका क्षणात पळापळ सुरू होईल. शाहजी राजे बहुत शातिर है, जाबाज है, ऐसा सुना था, पर ऐसा लगता तो नहीं. आमच्याबद्दल जे ऐकलं होतं ते आता बघितलंत ना. खान साहब, छावनी के बाहर जाकर आपके आदमियों को इत्तला कीजिए पंडित जी की जान खतरे में है. अपने हथियार डालकर हाथ पीछे बांधकर छावनी के सामने हाजिर हो. अगर चालाकी की तो पंडित जी की कब्र यही खोद देंगे. भाईसाहेब आत आहेत. काय झालं? बाळ जिजाबाईंची फारच कसोटी घेत आहे. शंभू महादेवा, काय झालं?
माझे उपजले, पुत्ररत्न झाले. शंभू महादेवा, बारशाला सोन्याचं बिल्वपत्र वाहू. खूप काळानंतर ह्या वाड्यावर आनंदाची बातमी ऐकली. खरंच बाळराजे, तुम्हाला पाहिलं आणि सारा शिणोठा पसार झाला. एक गोष्ट ध्यानात ठेवा कायम, तुम्ही भोसल्यांच्या घराण्यात जन्म घेतलाय. तुमच्या आबासाहेबांचं आणि या घराण्याचं नाव मोठं करायचंय, पराक्रम गाजवायचे. गोदा, गोदा, अगं काय झालंय? इथं वाड्यात आम्हाला दुसरं कोणी काही सांगायला तयार नाहीये. तू आम्हाला खरं काय ते सांग. अजिबात लटकं सांगू नकोस. हिराजी कसे आहेत आणि आणि स्वारी? जिजाका जरा दमानं घ्या. बाळराजांचा पायगुण चांगला आहे. धनी आता शुद्धीवर आल्यात आणि गोमाजी काका तुमच्या स्वाऱ्यांची खबर घेतात. जेवढं ऐकलं होतं त्यापेक्षा जास्त शातीर आहात. अब हमारी अर्जी कबूल कीजिए, आदिल शाही में आ जाइए. नहीं, आपने हमें इस काबिल समझा, बस इतना ही काफी है. लेकिन निजाम शाही से बगावत नहीं होगी. पाणी वाहत राहायला हवं. ते साचून राहिलं तर त्याचं डबकं होतं आणि ते कुणाच्याच उपयोगाचं नसतं. विचार करा. पंडित जी सही फरमा रहे. राजे, गौर करो. फूल खुशबूदार होते हैं, तभी तो उन्हें फूल के तौर पर याद रखा जाता है. खुशबूदार होना ये फूल की पहचान है, गुलजार होना गुलशन की. उसी तरह वफादार होना ये हमारी पहचान है. इतनी वफादारी भी ठीक नहीं है राजा. रियासती मसलों में एक खता के बदले सारी वफाएं भूल जाते हैं, याद रखना. बोला शरीफ जी, काय झालं? कोण खबर? दादासाहेब, तुम्ही आबासाहेब झाला आहात. काय? होय, वहिनी साहेबांच्या पोटी पुत्ररत्न उपजले. बाळाचा पायगुण समजा राजे आणि नक्की विचार करा. आपलं, आपल्या कुळाचं, आपल्या रयतेचं सौख्य आबादाने राहावं म्हणून बाळराजे तुमच्या पाचवीला शस्त्र पूजले. शंभू महादेव तुम्हाला उदंड आशीर्वाद देव.
बारशाची तयारी करायला हवी आता. सिंदखेडला खलिता आणि साखरेची थैली पाठवली आहे, पण म्हणून थांबलात सासूबाई साहेब. आमच्या लक्षात आलं, आनंदानं चढतीला लागलेल्या वाक्याचा शेवट मावळतीला हसू सुद्धा मावळून झाला. ते बारशाला कोण येणार याचा घोर मनी दाटला आहे ना. नाही तसे सिंदखेडचे सगळे येतीलच, पण ठाऊक आहे तुम्हाला मोहिमेबाबतचा प्रश्न पडला आहे. बारशाला बाळराजांचे आबासाहेब येणार की आमचे आबासाहेब येणार, की दोघंही येणार नाहीत. मधल्या बाई आनंदाची वार्ता आली. जिजांना बाळ झालं. मुलगा झालाय. जिजांना मुलगा झालाय. साखरेची थैली आली आहे. हो काय सांगताय काय? चला आपल्याला निघायला हवं आपल्याला. जिजा अजून लहान आहे तो, त्यांना काही कळणार नाही. आपण लगेच निघायला हवं. चला. मधल्या बाई अहो जिजा आऊ झाल्या, हेच सांगतोय ना आम्ही. आऊ झाल्या म्हणून काय झालं? लगेच काय सगळं नाही कळायला लागलं त्यांना. अहो बाळ नुसतं रडलं ना तरी घाबरून जातील बघा त्या. 5 प्रकारे मूल रडतं हे त्यांच्या गावी तरी असेल का? बाळ दुधासाठी रडतंय की पोट दुखण्यामुळे रडतंय की झोप आल्यानं रडतंय, काही कळणार नाही बघा त्यांना. पण तुम्ही तर जिजांवर रागावला होतात ना? अजूनही रागावलोच आहोत. बाळाचं पहिलं रडणं आम्हाला का नाही ऐकू दिलं? इथं यायचं होतं, आम्ही केलं नसतं. बाळणपणाला इथं यायचं नव्हतं तर आम्हाला तिकडं बोलवायचं होतं. पण हा आवाज आमच्या कानी केव्हा पडणार? तोरल्याबाई, तिकडं मालिश करायची कशी सोय आहे हो? नाही हाडापेडात चांगली ताकद भरायला नको का? हो मधल्या बाई, हो. जिजांनी रानात बाळाला जन्म दिला नाही, वेरूळला दिलाय. तिकडही आहेत की, उमाबाई आहेत, सोयराबाई आहेत. आम्ही खूळ भरल्यासारखंच वागतोय नाही का? पण काय करणार हो, कुणालाही बाळ झालं ना की आम्ही होतोच अशा. आणि त्यात हे आपल्या जिजांना झालंय, मग आम्ही भानावर येणं मुश्किलच आहे. तुम्ही आमच्याकडं असं नका बघू. कधी जायचं तेवढं ठरवा, आम्ही तयारीला लागतो. लवकर ठरवा हो.
समशेर उगारून आम्ही मात्र नात्याची भीड बाळगत समोर यायचं सुद्धा टाळत. पण समशेर चालवण्याशिवाय तुम्ही आमच्या पुढे दुसरा पर्याय ठेवला नाही. थांबा आबासाहेब. ही समशेर वाटेत येणाऱ्याला आडवं करण्यासाठी होती, तुमच्यावर चालवण्यासाठी नाही. आमच्यावर वार करून सुद्धा असंच म्हणाल की वाटेत आडवा आलो म्हणून वार केला. दुश्मनांच्या छावणीत याल तर काय अपेक्षा करा? फुलांच्या पायघड्या असतील. असायला हव्यात. का? कारण तुम्ही आजोबा झाला आहात हे सांगायला आलो असू. तुमच्या लाडक्या जिजाबाई आऊसाहेब झाल्या आहेत हे सांगायला आलो असू. तर मग फक्त फुलांच्या पायघड्याच नाहीत, नगारे नौबती वाजल्या पाहिजेत. शंखनाद व्हायला हवा. काय? जिजा आऊ झाल्या? आमच्या जिजा आऊ झाल्या? होय आबासाहेब, तुमच्या लाडक्या जिजाबाई आऊ झाल्या आहेत. मग एवढी आनंदाची वार्ता अशी लपत छपत येऊन काय सांगताय? घडूघडी या, जावई म्हणून या. असं लपत छपत आलात तर फौज तुम्हाला दुश्मन समजेल आणि काय आमच्या शिरावर भलतं पातक येईल. नाही तर शत्रूला सोडून दिल्याची नामुष्की. आबासाहेब, या सांगा. थोरल्या आऊसाहेबांना तुमचं पूर्ण नाव सांगा. बरं का, आम्हाला आता पूर्ण नाव सांगता येतं. हो, आम्ही नाव सांगतो पण आम्हाला बक्षीस हवं. हो राजे, तर आम्ही वेरूळहून आलेली वार्ता सांगत होतो. आधी आमचं नाव, आम्ही यशवंत दत्ताजी जाधव. वाह वाह, अगदी दत्ताजीरावांप्रमाणे चिरंजीव आहेत त्यांचे. अहो, खेळण्यातले सगळे समशेरी मोडून काढलेत. बोला आता. यशवंत राजे, तुमची परवानगी असेल तर आम्ही आनंदाची वार्ता सांगावी म्हणतो. हा हा सांगा. राजे, तुम्हाला सख्खा आत्ते भाऊ झालाय. तुमचे आबासाहेब दत्ताजी राजे, त्यांची लाडकी बहीण आहे जिजाबाई. जिजांना मुलगा झाला. थोरल्याबाई, काय म्हणताय? मग आपल्याला जायला हवं. आम्हीही येणार, आधीच सांगतो. आमच्या आबासाहेबांनी फसवलं तसं तुम्हीही फसवाल. आबासाहेबांनी काय फसवलं? उगाच आमच्या दत्ताजी राजेंना बोल लावायचे नाहीत. हा, आबासाहेब आम्हाला म्हणाले, आम्ही हे गेलो आणि हे आलो. कुठे अजून आले म्हणजे फसवलंच ना.
राणी सरकार, या. या तुम्ही. थोरल्याबाई काय झालं? कोणाचा खलिता आहे? स्वारींचा. काय झालं? रेणुका मातेच्या आशीर्वादे करून जिजांना बाळराजे उपजले. फौजेला साखऱ्या वाटल्या. तुम्हीही मुलखाचं तोंड गोड करा आणि आपल्या इतमामाला शोभेल अशी तयारी करून बारशाला सामोऱ्या जा. उत्तरेत हालचाली वाढल्यात. कदाचित आम्ही माघार घेऊ. आई रेणुके, झिजाक्का, वाड्यावर दिपोळी झाय जणू. समधी नक्षत्र बारशासाठी वाड्यावर उतरलीत. जिजाक्का, बाळराज जेव्हा सूर्याला बघायला आलं ना तेव्हा तुमच्या वाणीच दिसत होत. पण आता राजांच्या वाणी दिसत्यात. जित्त नित्त राजांच्या वाणी हुबेहूब. तुम्हाला नाही वाटत? आम्हाला तर पहिल्या दिवसापासून तसेच वाटतंय. पण हे स्वारींना कोण सांगणार? आपल्या मागं वाट पाहणारे डोळे असतात याची जाण असावी. मोहिमेवर असताना कुटुंबाचीही याद नसते. नाही पर जिजाक्का, राज बारशाचा मुहूर्त गाठणार असा माझा होरा आहे. कशावरून? मोहीम संपली? नाही पर मोगलाईत काहीतरी बंड उठले तिकडे उत्तरेत. त्यामुळे हितला बारदाना गुंडाळावा लागणार असं कानावर आलंय. खरंच? होय. मग स्वारी बाळराजांना पाहायला धावत येतील. वय वय. काय झालं? आमच्या बाळराजांचं आज नाव ठेवणार. तुम्हीच सांगा बघू, तुमचं काय नाव ठेवायचं ते? काय? हो ग गोदा, किती छान कल्पना आहे तुझी. आपल्यालाच आपलं नाव ठेवता यायला हवं होतं. मग आज काय नाव ठेवणार आहात? तुमचं काहीतरी विशेषच असेल. आमचं? हो मग तुमचं सगळंच. वागणं, बोलणं, चालणं, तलवारबाजी, घोडसवारी, तुमचं सगळंच विशेष असतं. मग पोटच्या बाळराजांचं नाव सुद्धा विशेष नसेल का? शंभू महादेवांचं काही असावं असं वाटतंय, पण तसं काही अजून ठरवलं नाही. मग सध्या आम्ही त्यांना शंभू महादेवाच म्हणतो. शंभू महादेवा, या. तुम्हाला ह्यातले कुठले कुठले डाग हवेत सांगा बघू. बघा हो, नाही तर आम्ही देऊ तेच घ्यावे लागतील. अहो जाऊबाई साहेब, कशाला उगीच? आता आम्हाला याचा काय उपयोग?
सगळेच डाग सगळ्यांमध्ये वाटून टाकणार आहोत आम्ही. आणि सुरुवात आपल्या लहान घ्या शंभू महादेवापासून. गोदा, तुला आठवतं जाऊबाई साहेबांना दागिन्यांची किती हौस होती ते? हौस होती, कोमेजून गेली. आता तो काळ संपलाय आणि ह्या वस्त्रावर आता काही शोभून दिसणार नाही. अगं बया, नगारे वाजू लागलेत. चला आपण बघूया बारशाला कोण कोण आलंय ते. बाळराजे, नगारे वाजतायत म्हणजे नक्कीच तुमचे आबासाहेब येणार. आता तेच तुमचं नाव ठेवतील बघा. जिजा, गोमाजी जी, गोमाजी काका, कडं मिळालं म्हणून डोळ्यातून अश्रू आले काय? नाही गाडे, संधी आलीत. वाडा फुलांनी भरलेल्या झाडागत वाटतोय, त्याच्यामुळे डोळ्यात आनंद व्हावा. बाळराजे, आता कुळाची उंची वाढवायची. तुमच्या सगळ्या मनीषा पूर्ण होत. अहो, झालं का तुमचं? आता आम्हाला बघू दे की बाळराजेंना. व्हा माग. हो, हा.
जिजा, आता तुम्ही आऊ झाला आहात. आम्ही सुद्धा आऊपणानं भावनेच्या भरात जे बोलून गेलो ते विसरून जा. बाळराजे, कोण आलंय बघितलं का? बाळराजे, बाकी कुणीही पायावर पाणी सांडलं नाही हो. आता तुम्ही कोणाकडेही जायचं नाही. आम्ही लांबूनच दाखवतो. बाळ कुठं? उठले का यशवंत राजे? आम्हालाही बघायचं बाळाला. हो, नंतर बघूया. नाही, आम्हाला आत्ताच बघायचं. काय, कोण आलंय बघितलं का? मधल्या बाई, बघितलत का? डोळे अगदी जिजांसारखे येतो. खरंच की. आम्हाला त्यांना घ्यायचंय, खेळायचंय. आमच्या मांडीवर द्या ना. अहो, तुम्ही लहान आहात अजून. काय झालं आऊसाहेब? एवढं का पाहताय? सगळं पचवून सहन करून जे तेज तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय ते पाहतोय. जिजा, आत्ता ताण गेल्यासारखा दिसतोय बघा. खरं सांगू आऊसाहेब, आमचं तर सगळं अवसानच गळून गेलं होतं. पण आबासाहेबांनी स्वारींना एकत्र पाहिलं तेव्हा हायसं वाटलं. मोठे आऊसाहेब, द्या ना आम्हाला मांडीवर. हट्ट नाही करायचा असा. जिजाबाई, तुम्ही द्या. काय? यशवंत राजे, अहो जिजाबाई नाही, त्या तुमच्या आत्याबाई आहेत. त्यामुळं तुम्ही त्यांना आत्याबाई साहेब असं म्हणायचं. आम्ही नाही जा. यशवंतराजे, राग तर अगदी दत्ताजी राजे तुमच्या भाऊरांसारखा आहे. मायाही तेवढीच करतात. अगदी तुमच्यासारखी. बरं, आम्हाला सांगा, तुम्हाला काय हवंय? तुम्ही मागाल ते देऊ. आज बाळराजांचा बारसा आहे ना, मग नाव आम्ही ठेवू. स्वतःचं नाव तरी ठाऊक आहे का नीट? सांगता येतं का? यशवंत दत्ताजी राजे जाधव. अरे वा, पण यशवंतराजे, हे झालं तुमचं नाव. आपल्या बाळराजांचं काय नाव ठेवणार आहात? दत्ताजी. जिजाक्का, थोरल्या बाई साहेबांनी आत्याबाई साहेबांना बोलवलंय.
आलोच. उमाबाई साहेब, कशा आहात? जिजाबाईंना बाळराजे झाले आणि भोसल्यांच्या वाड्यात आनंद बहरला. खरंच हो, खरंच सगळं बदललं. पुढची पिढी आली आणि कटुता हवेत विरून गेली. आत्याबाई, तुम्ही सुद्धा मोठ्या मनानं आलात. जाऊबाई, तुम्ही सुद्धा मागचं सगळं विसरून गेलात. भरून पावलं. बाळराजे आले आणि सगळंच बदललं. नजर सुद्धा. बाळराजेंचा पायगुणच चांगला आहे. त्यांनी सगळ्यांना जोडलं. आता आपली जबाबदारी आहे सगळ्यांनी एकत्र आनंदाने राहायचं कायम. यशवंतराजे कुठे? अहो, ते बघा. अहो, यशवंतराजे किती ती धावाधाव. यशवंतराजे, बाळराजांचं नाव ठेवणार आहोत की नाही आपण आता? मग धावाधाव नको. पण कधी ठेवणार ना? सांगतो, आम्ही सगळं सांगतो, पण गप्प उभे राहा बरं आता. भागीरथीबाई, चला. जिजा, या बसा. हो दे दे. धाकल्याबाई, या ओटी भरा. द्या, बाळराजांना आमच्याकडे द्या. नाही. तुम्ही पण या, म्हणजे बाळराजे तुमच्याच जवळ असतील. चालेल? हिराजी, काय रे गडे, काय बघतोय? अहो बघा की गोमाज काका, संभाजी दादासाहेबांच्या बाईसाहेब, त्यांच्याबरोबर दत्ताजीराजांचा मुलगा आणि आपल्या शहाजीराजांचं बाळ सुद्धा आहे. तिघं बी एकत्र आहे. तो त्रिवेणी संगम हाय गाड्या. गोदावरीबाई, आता तुम्हीच पुढे व्हा. कुणी मल्हारी घ्या, कुणी मुरारी घ्या. गोदा, नाव काय ठरवलंय? आता तुम्ही आलाय तर तुम्हीच सांगा.
राजे, तुम्हीच सांगा. आम्हाला तरी सांगा. अहो अवघ्यांना कळू द्या. आम्ही पण नाव सांगितलंय. संभाजी, संभाजी राजे. संभाजी हे नाव ठेवलंय मधल्या बाई. तुम्ही का रडताय? काही नाही. वजीर आजम स्वतः मार्चाला आलेत. हो, वजीर आजम मलिक अंबर स्वतः बारशाला आले. आइए हुजूर, आइए. आपको बादशाह हजरत ने इस खुशी के मौके पर 5000 से बढ़ाकर 12000 मनसब और शहजादे के लिए 3 गांव की जागीर भी दी है. ये रहा उसका फरमान. बहुत बहुत शुक्रिया. आपकी आजमत कायम रहे. हमारे साथ रहेंगे तो तरक्की होती है, ये दुनिया भी जानती है ना लखूजी राजे? खैर, आप तो जानते हो, लेकिन कबूल कैसे कर सकते हो? शाहजी राजे, एक बात माननी पड़ेगी, रिश्तेदारी निभाना कोई आपसे सीखे. जंग में एक दूसरे के खिलाफ, और यहां एक दूसरे के गले मिल रहे हो. ये भी हमने आपसे सीखा है. आप फतेह खान जी का रिश्ता इब्राहिम आदिल शाह के बेटी के साथ जोड़ते हैं, और दूसरी तरफ आप अपनी बेटी शाहजहां को देने की तैयारी करते हैं. यानी एक ही समय आप निजाम शाही, आदिल शाही और मुगलों के साथ रिश्ता जोड़ते हैं. लखूजी राजे, ये सिर्फ रिश्ते वाली बात नहीं है. जंग के मैदान की शिकस्त भी आपको बहुत कुछ सिखा गई होगी. ये तो शुरुआत है. आगे आगे देखिए, हर दिन आप एक नई सीख हासिल करेंगे. समारंभात आमचा अपमान करायला मला बोलवलंय का? लखूजी राजे, समारंभ तर झाला,
चला आता या क्षणाला आपण इथून निघतोय. चला यशवंतराजे,